आपल्या डोळ्यांनी आपण जग पाहतो, रंग पाहतो, प्रकाश, अंधार सगळंच अनुभवतो. पण काही लोक अशा जगात राहतात जिथे अंधार कायमच असतो. डोळ्यांनी नाही तर मनाने ते जग पाहतात. दृष्टी नसेल तरी त्यांचा दृष्टिकोन अफलातून असतो. जीवनाच्या प्रत्येक वळणावरती ते जिद्दीने उभे राहतात. अडचणींना सामोरे जातात, स्वप्न पाहतात, ते पूर्णही करतात. आपण अपार विश्वासाने आज अशा काही व्यक्तींना भेटणार आहे जे अंध असून जगाला वेगळी दिशा देतात. त्यांची कहाणी ऐकून आपल्याला मिळेल प्रेरणा, कृतज्ञता आणि आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन. चला तर मग त्यांच्या जीवनातील अनमोल क्षण त्यांच्या शब्दातून ऐकूया. तर आपल्यासोबत एक काका आहेत सध्या. काका, तुमचं नाव काय? माझं नाव काशीनाथ मंगळू कोटिंदे. ओके काका, तुम्ही किती वर्षापासून हा व्यवसाय करताय? मी जवळजवळ व्यवसाय 15 वर्षापासून इथे या जागेवर करतोय. आणि तुम्हाला वयाचे किती वर्ष कळलं की तुम्ही अंध आहात? मी जवळजवळ मला 8 मी जन्मच्यापासून अंध नव्हतो. तर मी 8 वर्षापूर्वी माझे डोळे गेले. तेव्हापासून मला कळतं. म्हणजे तुम्ही जेव्हा वयाचे 8 वर्षाचे होते तेव्हा तुम्हाला कळलं की तुम्ही अंध आहात? हो. अच्छा. मग आता तुम्ही दिवसभर हेच काम करता का? हो, हेच काम करतो. मग याच्यातून तुमचं आमदनी वगैरे किती सुटते दिवसाला? आम्हाला याच्यातून भेटता कधी 400 भेटता, कधी 500, कधी 300 असे आमच्या भेटते. बरं, तुम्हाला मोबाईल वगैरे वापरता येतो का? हो. तुम्हाला एकदा वापरून दाखवाल का मोबाईल? तुम्हाला काही सर्च करायचं असेल तर कसं करता? सर्च करायचं असलं हे सगळं करता येतं. दाखव बरं मला एखादं, म्हणजे काहीतरी आजची बातमी सर्च करून दाखवा बरं. न्यूज असेल सर्च करून दाखवा. आजच्या ठळक बातम्या DD न्यूज. तुम्ही बघू शकता मित्रांनो, अंध असून सुद्धा त्यांनी मोबाईल हा प्रॉपरली ऑपरेट केल्याबद्दल धन्यवाद आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल पण धन्यवाद. आमच्या अशाच पुढे येणाऱ्या पिढीला प्रोत्साहन देत राहत. धन्यवाद. थँक्यू. यस. तर आपण अजून एक व्यक्तींना भेटणार आहे. तर बाबा, तुमचं नाव काय? खंडू तुकाराम वालझाडे. खंडू तुकाराम वालझाडे. तर बाबा, तुम्ही किती वर्ष झाले हा फुलांचा व्यवसाय करताय? 3 वर्ष झाले मला. किती? 3 वर्ष. 3 वर्ष. माझ्या मुलाला 8 वर्ष झाले पुतण्याला. अच्छा. तर तुम्हाला म्हणजे तुमच्या मुलाने टाकून दिलं काय? तोच करतो मी. तोच 5 करतो. वाजेपर्यंत थांबतो फक्त मी. अच्छा. नंतर घरी जातो. अच्छा. मग तुम्ही किती वर्ष झाले तुम्हाला असं दिसत नाही? 89 पासून. 89 सालापासून दिसत नाही. बरं, मला सांगा, आता तुमचा आवडता नट किंवा कोणी खेळाडू आहे का? त्याच्यावर हे म्हणजे संधी बाकीचे काही रोजचे कोणते नाव येत कोणाचे आपल्याला नाही का? नाही. मग जुना एखादा हिरो हिरोईन आवडत असेल तुम्हाला? हे दादा कोंडके, हा. अमिताभ बच्चनचे, दिलीप कुमार, किशोर कुमार, अक्षय कुमार. बरं, एखादं काय तुम्हाला गाणं आवडतं असेल अमिताभ बच्चनचं किंवा किशोर कुमारचं? काय तर आम आपके कोण म्हणले काय येतं काय नाही, पण गाणी एवढी आठवते नाही आता काय आपल्याला. असं आहे का? हो. बरं, मला सांगा, आताची नवीन जी पिढी आहे ती त्यांना टेन्शन येतं आणि तुम्हाला डोळे नसून सुद्धा तुम्ही असे खंबीरपणे उभे राहता. आणि हे नवीन पोरं असे आत्महत्या वगैरे प्रकरण करतात, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय म्हणतात? त्यांना म्हणजे काय उमजत नाही ना, काय करावं, काय पोट पाणी भरा पण आता त्यांना अक्कल राहत नाही. अजून पोतीत राहते समजत नाही का आपण काय जागावं, कसे धंदे पैसे कमवून जागावं असे. बरोबर. घ्यायची गळ पाचून घ्यायची पेटून घ्यायचे पेटून जाते. बरोबर. चुकीचं आहे ना? चुकीचं. आता खबर कोट आहे. लहान मुलांना कळलं पाहिजे ना. कळायला पाहिजे. हे समजत नाही. बाकी तुमची तब्येत वगैरे काही तब्येत काही एकदम टनाटन असते ना? काही गोष्टी नाही, काही त्रास वगैरे काही. बरं, तुम्हाला असं काही प्रॉब्लेम होतो का जी म्हणजे नॉर्मल माणसं करू शकत नाही आणि तुम्ही करू शकता? नाही. असं सगळं तुम्ही करू शकता? सगळं तुमचं आवड सगळं माझी. मी आता बघतो तुम्ही इस्त्रीचे कपडे पण घातलेले, एकदम प्रॉपर टाईट इस्त्री केलेली. वा, चांगले. तर धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल. सोमनाथ साठे साहेब आपल्या सोबत आहेत. तुम्ही हा तेलाचा व्यवसाय करताय? हो, गेल्या 2020 पासून आम्ही आयुर्वेदिक तेलाचं मी स्वतः ते मिश्रण तयार करून संस्थेच्या माध्यमातून ते करत आहोत. अच्छा. इटर्नल आर्थोलाइफ म्हणून आहेत. हे वेदना शामक तेल आहे. हे सांधे, गुडघे, मान, पाठ, कंबर, दाढ, डोकेदुखी आणि सर्दी मॉलिश साठी हे तेल चांगल्या प्रकारे उपयुक्त आहे. आणि ते मी स्वतः निर्माण केलं आणि ते रजिस्ट्रेशन करून पॅटर्न रजिस्ट्रेशन. म्हणजे तुम्ही हे सगळं बनवायचं पहिले शिकले? हो, मी स्वतः ट्रेनिंग. तुम्हाला कसं काय म्हणजे ट्रेनिंग? याचं ट्रेनिंग आम्हाला संस्थेच्या मार्फत मिळालेलं आहे.
आणि या तेलाच्या माध्यमातून आमचा उदरनिर्वाह रोजीरोटी चालते. दररोजच्या कसे बी 200-100 रुपये मिळतात त्याच्यामध्ये. म्हणजे 200 रुपये रोजचं तुमचं उत्पन्न आहे. आता मला हे पण सांगा की तुम्हाला असं किती वर्ष कळलं की तुम्हाला दिसत नाही? नाही, हा माझा प्रॉब्लेम 98 साली, म्हणजे मी जवळ 25 वर्षाचा झाल्यानंतर 1998 नंतर माझ्या डोळ्याचा प्रॉब्लेम झाला. त्यानंतरचे सुरुवातीचे 2 वर्ष फार कठीण अवस्थेत गेले, परंतु नंतर मग काही मार्गदर्शन मिळालं आम्हाला लोकांचं. याचं ट्रेनिंग वगैरे आम्हाला देण्यात आलं, चालण्याचं, रोजगार उपलब्ध करण्याचं, आणि त्या माध्यमातून मग संस्थेच्या माध्यमातून पुढे चालून एक जीवन शैली आम्हाला मिळाली. अशा आणि समजा आता काही लोक आता जे आत्महत्या वगैरे करतात, ज्यांना हात पाय डोळे कान नाक सगळ्या गोष्टी आहेत, ते लोक आत्महत्येकडे वळतात, त्यांच्यासाठी काय ते काय आहे ना, मनुष्य आयुष्याला कंटाळतो हे खरं आहे. कारण की परिस्थिती तशी असल्यामुळं त्या लेवलला त्या स्टेजला येतात लोक. परंतु एक संयम जर ठेवला आणि त्यातून 100% मार्ग हा निघतोच. 100% मार्ग निघतो. खूप चांगलं एवढंच की जोही कोणी असेल, मी ते तुमच्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की जीवन हे फार अनमोल आहे आणि ते एकदाच मिळतं. कृपा करून त्याचा चांगला सदुपयोग परमेश्वराने जे दिलं त्याचा एक चांगला उपयोग तुम्ही करू शकता. कृपा करून असा ते संपवण्याचा प्रयास तुम्ही करू नये. खूप चांगला विचार आहे आणि खूप चांगलं तुम्ही मेसेज दिलेले आहे आजच्या नवीन पिढीला. धन्यवाद तुमच्या वेळ दिल्याबद्दल. थँक्यू त्याच्याबद्दल धन्यवाद. आभारी आहे. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? मनोहर एकनाथ गाडेकर. मनोहर एकनाथ गाडेकर. तुम्ही हा व्यवसाय किती वर्ष झाल्यापासून करताय? 10 वर्षापासून करताय. 10 वर्षापासून करताय का? हो. आणि तुम्ही आता तुमचं वय किती आहे? 41 चालू आहे. 41 वय चालू आहे. बरं, मग तुमचा व्यवसायाचा मार्ग हाच का? हाच बस स्टँडला वगैरे विकतो आम्ही. ठक्करला, मेळा स्टँडला, कोर्टापाशी, पेटीवर. बरं, तुमच्या मताने मला हे सांगा की तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश म्हणजे याचे एक डेफिनेशन असते, तर त्याचा काय अर्थ होतो? ते काय जन्मताच असल्यामुळे काय आता अनुभव आलेला आहे. अंध आता काय चालूच आहे. बरं, मग मनोरंजनासाठी वगैरे तुम्ही काय करता? रेडिओ वगैरे लावतो, गाणे वगैरे ऐकतो रेडिओचे. अच्छा, तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आमचे पण आभार. ओके सर. नमस्कार. नमस्कार सर, पहिले मला तुमचं नाव सांगता का? माझं नाव भगवान दामू पवार. भगवान दामू पवार साहेब. साहेब, माझा एक प्रश्न असा आहे की म्हणजे तुम्हाला केव्हा कळलं की मला दिसत नाहीये किंवा मी दृष्टीहीन झालेलो आहे? मी 4 वर्षाचा असताना मला पूर्वी देवीचा आजार, भयानकच आजार होता. त्यामुळे मृत्यू किंवा काहीतरी अपंगत्व अशाच पद्धतीने मनुष्य जगायचा. सर, तुम्ही काय कार्य करता? मला जे संगीत कला ही अवगत झाल्यामुळे मी संगीत कलेतच काम करतो. गेले कित्येक वर्षापासून तुम्ही हे कार्य करताय? मी जवळजवळ म्हटलं तर 55 वर्षापासून 55 साल होऊन गेले तरी काम करतोय. अच्छा, म्हणजे तुम्ही संगीत कला क्षेत्रातच आहात? अच्छा. आणि मला आता म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणून मला 2 वाद्य काहीतरी वाजून दाखवता येतील का तुम्हाला? हो, नक्कीच. चला मग आपण एक पेटी लावूया आधी. हो, ठीक आहे. खूप छान. अजून दुसरं काही तुम्ही दाखवू शकता? व्हायलिन दाखव.
खूप छान. फारच छान वाटलं सर तुमच्याशी भेटून. ओके. खूप म्हणजे तुम्ही जे लोकांना म्हणजे खूप चांगलंच प्रोत्साहन दिलेलं आहे, जे लोकांना दिसत नाही ते सुद्धा खूप काही चांगलं पॉझिटिव्ह काम करू शकता या जगामध्ये. त्याचं एक साधा सोपं उदाहरण तुम्ही आतापर्यंत मी बघितलेलं. तर धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. ओके. आपण आपलं चॅनेल सुद्धा हे प्रकाशात आणण्यासाठी उपयोगी ठरेल अशी आशा आहे. नक्कीच नक्कीच. देवाजवळ प्रार्थना. तुमच्याकडे तुमचा आशीर्वाद असेल तर नक्कीच होईल. धन्यवाद. धन्यवाद.